बातमी नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी या दोघांचीही नावं चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत। ईडीनं ही चार्जशीट दाखल केलेली आहे। यामध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे। पण पाहतोय नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नावं या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरण हे अत्यंत गाजलेलं असं हे प्रकरण आणि या प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची या चार्जशीटमध्ये नावं आहेत। पण पाहतोय नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। आणि आता या प्रकरणी या दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये बड्या नेत्यांची नावं आहेत। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नावं या प्रकरणात आहेत। पण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी नॅशनल हेराल्ड प्रकरण। या प्रकरणी सोनिया गांधी पण पाहतोय नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी ईडीची चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे आणि यात बड्या नेत्यांचा समावेश आहे। तसंच राहुल गांधी आणि सोनिया गांधी या काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। पंकजजी, काय सांगाल या चार्जशीटमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरण जे गाजलं होतं यात आता चार्जशीट दाखल झालेली आणि राहुल गांधींचं नाव यात आलेलं आहे। राहुल गांधी यांचं नाव नॅशनल हेराल्ड या प्रकरणात आलेलं आहे। राहुल गांधी नॅशनल हेराल्ड बेसिकली एक वर्तमानपत्र होतं जे 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलं होतं आणि त्याच्यानंतर ते वर्तमानपत्र डबघाईला आलं। त्याची डबघाईतून त्याला बाहेर काढण्यासाठी जो पैसा होता तो काँग्रेसचा पैसा वापरला असा ठपका काँग्रेसच्या या नेतृत्वावरती ठेवण्यात आलेला आहे। हा पैसा जो आहे तो काँग्रेसकडून एका कंपनीकडे 38% ट्रान्सफर करण्यात आला। या कंपनीमध्ये 38% वाटा जो आहे तो गांधी कुटुंबियांचा होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पैशाचा गैरवापर करून, पक्षनिधीचा गैरवापर करून खाजगी संपत्ती वाढवण्यासाठी किंवा खाजगी कामासाठी तो वापरला असा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। साधारणतः 2012ला सुब्रमण्यम स्वामी यांनी हे आरोप पहिल्यांदा केले होते आणि त्यावेळी भाजपाकडून हे आरोप राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत असं भाजपा काँग्रेसकडनं सांगण्यात येत होतं। मात्र आता जवळजवळ 13 वर्षांनी या प्रकरणाची चार्जशीट जी आहे ती बनवली जाते आणि त्याच्यामध्ये महत्वाची नावं जी आहेत ती समोर येत आहेत। त्याच्यात राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे। पुन्हा एकदा सांगूया की राहुल गांधी यांच्यावरती नेमका ठपका काय ठेवलेला आहे। नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र 1938 साली स्थापन केलं। ते डबघाईला जेव्हा आलं तेव्हा त्याच्या वापरासाठी आणण्यासाठी किंवा ते व्यवस्थित करण्यासाठी जो पैसा पाहिजे होता तो पैसा काँग्रेसच्या पक्षातून एका कंपनीकडे ट्रान्सफर करण्यात आला। ती यंग इंडिया नावाची ती कंपनी होती। या कंपनीमध्ये 38% जास्त भागीदारी ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींची होती। त्यामुळे त्या पैशाचा वापर नॅशनल हेराल्डला व्यवस्थित करण्यासाठी किंवा त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी करण्यात आला। त्यासाठी काँग्रेस पक्षाचा पैसा वापरला, काँग्रेसचा निधी वापरला आणि लोकांनी दिलेला काँग्रेस पक्षाचा निधी खासगी कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर आणण्यासाठी वापरणं हा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की नॅशनल हेराल्ड हे जे प्रकरण होतं या प्रकरणी राहुल गांधी यांचं नाव आणि सोनिया गांधी यांचं नाव चार्जशीटमध्ये आलेलं आहे। आपण पाहतोय राहुल गांधी यांचं नाव या नॅशनल हेराल्ड प्रकरणी चर्चेत आलेलं आहे आणि ईडीनं ही चार्जशीट दाखल केलेली आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कदाचित या दोघांच्याही अडचणी वाढू शकतात। या प्रकरणात
ईडीनं ही चार्जशीट दाखल केली आहे. अतुल लोंढे आमच्यासोबत आहेत. अतुलजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये. नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नावं सुद्धा आलेली आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? हे सगळं घाबरवण्याचं काम आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, जसजसे लोकांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं लागतील, तसतसं काहीतरी नवीन काढून कुठतरी लक्ष वळवण्याचा प्रयत्न जो आहे मूळ मुद्द्यांपासून, त्यातलाच एक भाग आहे हा. नेहमी चौकशा केल्या. आज वाटराजींना बोलवलं होतं, त्यांची 18 नंतर त्यांना आता बोलवलं 2025. काय झोपले होते का? हे सगळं जे आहे ते घाबरवायचं, लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि मूळ मुद्द्यांपासून लोकांना दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. 10-10 तास म्हणजे 50-50 तास चौकशीला पुढे गेलेले आहे. कॉपरेट केलेलं आहे एजन्सीजला. एजन्सीचे अधिकारी जे आहे ते आता बीजेपीचं, मोदींचं, अमित शहाचं दबावाखाली या सगळ्या गोष्टी करत आहे. हरकत नाही, कॉपरेट करू एजन्सीला. नक्कीच. म्हणजे तुम्ही सरळ सरळ हा आरोप करताय मोदी सरकारवर आणि भाजप सरकारवर, की भाजप पक्षावर, की त्यांनी काँग्रेसला गोत्यात आणण्यासाठी किंवा आणखी काँग्रेसच्या नेत्यांसमोरच्या अडचणी वाढाव्यात, ज्या प्रकारे विरोधी पक्ष जो आहे तो विविध मुद्दे लावून धरतोय, तसंच सरकारनं कोणत्याही प्रकारचं विधेयक आणलं. आता आपण सगळ्यात मोठं उदाहरण अलीकडचं म्हणजे वक्फ बोर्डाचंच घेऊया. वक्फ बोर्डात सुद्धा जे दुरुस्ती विधेयक करण्यात आलं आणि हे संमत करून घेण्यात आलं, त्यात सुद्धा कशा प्रकारे खाचखळगे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. तसंच सरकार कशा प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तर त्यातल्याच हा प्रकार आहे असं वाटतं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, काँग्रेसला गोत्यात कोणाचा बाप नाही आणू शकत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गांधी परिवार कोणत्या बापाला घालत नाही. मोदी आणि शहा जेवढी ताकद तेवढी लावून टाका ना मोठे मोठे आरोप करण्याचे. नक्कीच, धन्यवाद. आरोप केले ते सगळे पक्षामध्ये आले यांच्या, आणि पक्षामध्ये येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री मोठ्या मोठ्या पदावर बसतात. त्यामुळे यांची काय लायकी आहे ही देशाला माहिती आहे. नक्कीच, धन्यवाद अतुलजी आमच्याशी बोलल्याबद्दल. जय महाराष्ट्राला आपण आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. यानंतर केशव उपाध्याय सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. केशव सर, तुमचं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप खरं तर हे सगळं करतंय अशी प्रतिक्रिया खरं तर याआधी अतुल लोंढेंनी नोंदवलेली आहे. याआधी त्यांच्या फोनवरून प्रतिक्रिया आम्ही घेतली त्यात. तर यात तुम्हाला काय वाटतं, कितपत तथ्य, आणि ज्या प्रकारे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं या चार्जशीटमध्ये जोडली गेलेली आहेत, त्यांचा समावेश यात करण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? आवाज येतोय? केशव उपाध्याय, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? मला येतोय. तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, केशवजी स्वागत आपलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी एक रिॲक्शन देतो. हो हो, बात असं आहे की इतरांची लायकी काढण्याऐवजी आपल्या नेत्यांनी काय लायकीप्रमाणे दिवे लावून ठेवले याचा विचार काँग्रेस प्रवक्त्यांनी करायला हवा. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची जमीन, त्याच्यामध्ये असलेले अनेक आर्थिक व्यवहार, ते ज्या पद्धतीने सगळे झालेले आहेत हे पाहता या सगळ्या विषयांमध्ये कायद्याप्रमाणे जी आहे ती कारवाई होतीये. यामध्ये एवढं घाबरायचं कारण काय, एवढ्या दचकायचं कारण काय काँग्रेस नेत्यांना? हॅलो, हा, केशवजी बोला. मी म्हणलं की या विषयामध्ये आपल्या नेत्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधींनी काय स्थितीची पावलं उचलली, कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं केशव सर की हे दोघेही दोषी आहेत खरंच या प्रकरणात? माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या विषयामध्ये न्यायालय ठरवतो दोषी आहे की नाही. न्यायालय प्रकरण नेलंय आणि न्यायालयामध्ये सिद्ध होईल. त्यामुळे ते न्यायालयात आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचं काम न्यायालयात राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी करायला हवं. त्याच्याऐवजी या सगळ्या विषयामध्ये भाजप सरकार दोष देणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की कशा पद्धतीने जमिनीचं त्या विषयामध्ये नॅशनलच्या जमिनी असतील, बाकी जागा असतील, याचे भूखंड असतील, याच्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. कशा पद्धतीने पैशाचा व्यवहार झाला हे सगळं समोर आलेलं आहे. त्यामुळे चार्जशीट कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट त्याच्यामध्ये निकाल नक्की देणार आहे तुमच्या. नक्कीच नक्कीच, धन्यवाद केशव सर, तुम्ही आम्हाला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आपण पाहतोय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये
ईडीनं ही चार्जशीट दाखल केलेली आहे. यात या दोघांचाही नावाचा समावेश आहे.